मीरा भाईंदर महापालिकेच्या विरोधात मनसेने काढली प्रतिकात्मक शवयात्रा। मीरा भाईंदर महापालिकेच्या क्रीडा संकुलात काल एका 11 वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला। याच्या विरोधात मीरा भाईंदरच्या मनसेने पालिकेच्या विरोधात प्रतिकात्मक शवयात्रा काढून निषेध केला। मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक तिरडी बनवून पालिकेच्या कार्यालयात राम नाम सत्य है च्या घोषणा देत निषेध व्यक्त केला। पालिकेच्या क्रीडा संकुलात ग्रंथ मुद्दा याचा पालिकेच्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बळी गेल्याने संतप्त झालेल्या मनसेने ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट सिंधु प्रभात भाईंदर। नाम सत्य है, ठेकेदार मस्त है, 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 नाम सत्य है, ठेकेदार मस्त है। कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी सब ठेकेदार नेमण्यात आलं होतं। तुम्हाला सर्वांना माहित असेल, स्थानिक आमदार ते त्यांच्या कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी जो वसईचा ठेकेदार होता साज चॅरिटेबल ट्रस्ट, त्या ठेकेदाराला हे ठेका देण्यात आला होता। पूर्ण अटी शर्तीचा भंग करून, नियमाचं उल्लंघन करून आणि त्या ठेकेदारावर दबाव टाकून आमदार साहेबांनी तो ठेका आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मिळवून दिला। यात सर्व आणि काल आमदार साहेब जे पीडित आहे त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी सहानुभूती मिळवण्यासाठी गेले होते। तुम्ही त्या संबंधित जे ठेकेदार आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार हे जनतेला सांगितलं नाही किंवा पोलीस स्टेशनला तुम्ही कळवलं नाही। फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी तुम्ही त्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी तिथे गेले होते। यात राजकीय म्हणजे स्वतःचेच कार्यकर्त्याचा ठेका येतो। इथं काय सांग, मला जर असं म्हणायचं आहे ना की क्रीडा संकुल असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असू देत, इथे ह्या महापालिकेचे अधिकारी जवळपास डोळं झाकून आपलं काम करतायत, कारण अनेक लोक मृत्युमुखी जात आहेत। आज काल जो घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती आणि क्रीडा संकुलामध्ये तुम्हाला तिकडे सुरक्षा रक्षक असतील किंवा त्या गोष्टी असतील, उपाययोजना असतील, त्या सगळ्या तिथे करायला हव्या होत्या, परंतु त्या लोकांनी केलेलं नाहीये। आणि राजकीय वरदहस्त तर आहेच, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल की ते ठेका कुणाचा आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने चाललेला आहे। परंतु जर या ठेकेदारावरती किंवा सब ठेकेदारावरती जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण संघ दिसेल। कारण आम्ही या निष्पाप मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा तरुण असतील, हे अशा प्रकारे पैसे कमवण्याचं काम हा ठेकेदार करतोय आणि त्याच्याकडून निष्काळजीपणाने हे जर केलेलं आहे हे बेजबाबदारीपणा, आणि ह्याला पण हे अधिकारी जे संबंधित अधिकारी यांच्याकडे अधिभार होता ते पण ह्याला जबाबदार आहेत।